3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. 3 मिनिटात 30 बातम्यांचा आढावा घेऊया. पनवेलच्या कोरलवाडी आणि घेरावाडी ग्रामस्थांनी पाण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करतायत. सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच आहे. मात्र या आंदोलनाची दखल प्रशासनाकडून घेतली गेली नाही. दरम्यान महिला आंदोलकांची प्रकृती खालावली असून तिला उपचारासाठी अलिबाग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबई महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी शहरात नालेसफाई करण्याची तयारी सुरू केली आहे. पश्चिम उपनगरातील सांताक्रूज, खार, वांद्रे, दहिसर, अंधेरी, जोगेश्वरी या परिसराच्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी पालिकेने निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे. नाल्यातील गाळ उपसण्यासाठी जवळपास 50 कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे. दहिसर पूर्वमधील मानव कल्याण केंद्राजवळील संरक्षक भिंत कोसळली आहे. सुदैवानं घटनेत जीवितहानी नाहीये, मात्र परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. तसंच भिंत कोसळल्यानं काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. यवतमाळमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बालवैज्ञानिकांसाठी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. या दैनिक जीवनातील वैज्ञानिक संकल्पनावर आधारित प्रकल्प सादर केला. तसंच कचरा व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, जलशुद्धीकरण, प्रकाशाचं विकिरण या विषयावर छोटे प्रयोग लक्षवेधी ठरले. अमेरिकेने इराणमध्ये मोठं लढाऊ ऑपरेशन सुरू केले. इराणवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 500 फायटर जेट ऑपरेशनमध्ये सहभागी असून अमेरिकेनं नागरिकांची सुरक्षा हेच उद्दिष्ट असल्याचं म्हटलेलं आहे. तसंच इराणी सरकारनं शरण या अन्यथा मरा असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला इशारा दिलाय. खुनी दहशतवादी संपूर्ण मानवतेसाठी धोका बनू शकते, त्यामुळे यांना संपवून टाकणार आहोत असं नेतन्याहू यांनी म्हटलेलं आहे.